आज दिवसभर सरसंघचालकांच्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे। देशातल्या घटत्या लोकसंख्येबाबत मोहन भागवतांनी भीती व्यक्त केली आहे। लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत देशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पाहूयात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी घटत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली। यासाठी त्यांनी लोकसंख्या शास्त्राचा हवालाही दिलाय। लोकसंख्या वाढीचा दर हा 2.1% कमी झाल्यास समाज नष्ट होतो। अनेक भाषा आणि समाज नष्ट झाले। त्यामुळे हिंदू जोडप्याला किमान 3 मुलं हवीत असं विधान मोहन भागवतांनी केलंय। कमी होते फार चिंता आहे। चिंतेचा विषय आहे याचं कारण ते शास्त्र लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1 च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो। 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी। 2 पेक्षा जास्ती पाहिजे 3 पाहिजे कमीत कमी असं शास्त्र सांगतं। पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही, टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, कारण ते आपलं आहे। मोहन भागवतांच्या विधानावर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भागवतांसह आरएसएस वर निशाणा साधलाय। ये उनको नरेंद्र मोदी को जाके सिखाना चाहिए था, उनको जो पार्लियामेंट इलेक्शन में क्या बोले थे, मुस्लिम महिलाएं ज्यादा बच्चे पैदा करती। बोले नहीं बोले प्रधानमंत्री, उनके भाषण में बोले ना बात कि आपके हिंदू बहनों के गलों से मंगलसूत्र छीनकर उन महिलाओं को दिया जाएगा जो ज्यादा बच्चे पैदा करते। अब मोहन भागवत को क्या बोल रहे, हमारी आबादी गिर रही है, पॉपुलेशन गिर रहा है, तो क्या बोल रहे, बच्चे ज्यादा पैदा करो बोल रहे वो। फिर आरएसएस वाले शादी करना शुरू कर देना फिर चाहिए। कभी बोलते हैं बच्चे पैदा क्यों कर रहे, इनका हर एमपी बोलता 2 बच्चे बस, उससे बढ़ कर तो उसको वो नहीं मिलना, गवर्नमेंट का स्कीम से नहीं कोई फायदा नहीं होना। अरे एक तो पकड़ के चलो कुछ तो भी। भागवतांच्या विधानावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावलाय। 2 मुलांपेक्षा अधिक मुलं असतील तर निवडणूक लढवता येत नाही, त्यामुळे हा नियम पहिल्यांदा अजित पवारांना बदलावा लागणार असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। आता आरएसएस प्रमुखांचं आदर हे सरकार ठेवेलच, त्यामुळे ज्या अजितदादांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत कायदा आणला की 2 पेक्षा तिसरं मूल झालं तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेला उभा राहता येणार नाही, ते पहिलं आरएसएसच्या आदेशाप्रमाणे अजितदादांनी निर्णय घ्यावा लागेल की 2 नाही अनेक मुलं असली तरी निवडणुकीला उभं राहता येईल। हा निर्णय आता होण्याची शक्यता आहे। देशात गेल्या काही वर्षांपासून जनगणना झालेली नाहीये, त्यामुळे कोणत्या समाजाची लोकसंख्या किती आहे याचे मापदंड 2011च्या जनगणनेनुसार ठरवले जातात। त्यातच मोहन भागवतांनी घटत्या लोकसंख्येवरून केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।